गलिवरचा प्रवास. खूप वर्षांपूर्वी एक डॉक्टर होते ज्यांचं नाव होतं गलिवर. एक वेळ अशी आली की शहरात काम मिळणं अशक्य झालं, म्हणून गलिवरला एका जहाजावर नोकरी करावी लागली. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य समुद्राच्या तटावर सुरू झालं. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. तो जहाजावरच्या आयुष्याशी जुळवून घेत होता. पण एक दिवस खूप मोठं वादळ आलं. काही तास भव्य समुद्रात मोठ्या लाटांशी संघर्ष केल्यानंतर शेवटी जहाज उलटलं. गलिवर आणि त्याचे चालक दलातील काही लोक बुडण्यापूर्वी पाण्यावर काही रोईंग नावा आणण्यात यशस्वी झाले. त्यांचं जहाज बुडाल्यावर काही वेळातच ते नाहीसे झाले. ते जास्त वेळ या रोईंग नावांवर राहू शकत नव्हते आणि काही वेळातच एका मोठ्या लाटेमुळे त्यांच्या बोटीसारखीच ही नावही उलटली. ते सर्व दिशांना विखुरले गेले. अनेक तास गलिवर पाण्यावर राहण्यासाठी प्रयत्न करत होता. तो जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी करंटने त्याला किनाऱ्यावर पोहोचायला मदत केली. आता मात्र तो खूप दमला होता. त्याला काहीच माहित नव्हतं की तो कोठे आहे, आणि याशिवाय तो विचार करण्याच्या स्थितीतही नव्हता. तो तेथेच किनाऱ्यावर बेशुद्ध पडला. जेव्हा त्याला शुद्ध आली, त्याने पाहिलं की त्याला डोक्यापासून पायापर्यंत जखडून ठेवलंय आणि त्याच्या भोवती काही बुटकी माणसं आहेत, ज्यांची उंची हाताच्या तळव्या एवढी आहे. आश्चर्याने गलिवर त्या बुटक्या लोकांकडे पाहत होता आणि त्याच आश्चर्याने ते बुटकेही त्याच्याकडे पाहत होते. त्याच वेळी गलिवरच्या संपूर्ण शरीरात काहीतरी टोचलं. जेव्हा त्याने आपलं डोकं वर केलं की नक्की काय होतंय, त्याने पाहिलं की त्याच्या शरीरावर लहान लहान बाण मारले आहेत. घाबरलेले ते बुटके त्याच्याकडे बाण फेकत होते. थांबा, मारू नका, मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. काही दिवस त्यांनी त्याला तेथे बांधून ठेवलं. त्यांनी त्याला जेवण आणि पाणीही दिलं. काही दिवस गेल्यानंतर त्यांनी त्याला एका कारवर बांधलं आणि ती कार शेकडो लहान घोड्यांनी खेचत त्यांच्या नगरात घेऊन गेले. त्या छोट्याशा शहराला लिलीपूट म्हटलं जात असे. त्यांनी त्याच्यासाठी शहरातली सर्वात उंच इमारत बांधली. तरीही त्याला घरात जाण्यासाठी रांगत जावं लागत असे. गलिवर पासून त्यांना काही धोका नाही हे समजल्यावर त्यांनी त्याला त्यांच्या राजाकडे नेण्याचा निर्णय घेतला. गलिवरने लिलीपूट राजाची भेट घेतली. राजाने त्याला राहण्याची परवानगी दिली, पण त्याला सांगितलं की शहरात कुठेही त्याला काम करावं लागेल आणि शक्य होईल तेवढी मदतही करावी लागेल. गलिवरने एका कागदावर सही केली, ज्यावर लिहिलं होतं की काय करावं आणि काय करू नये. उदाहरणार्थ, जर त्याला एखाद्याला त्याच्या हातात उचलायचं असेल तर त्याला परवानगीची गरज असेल. या अटींवर तो लिलीपूटमध्ये राहू शकत होता. तो इमारतींच्या जीर्णोद्धाराच्या कामात आणि स्थानिक लोकांना पाणी देण्याची मदत करत होता. काही दिवस गेल्यावर त्याला बुटक्या लोकांच्या एका समस्येची माहिती मिळाली. शेजारील देशाची सेना लिलीपूटवर हल्ला करण्याच्या तयारीत होती. यासाठी ते युद्धाच्या तयारीला लागले होते. गलिवर राजाकडे गेला आणि त्यांना मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. तुमची हरकत नसेल तर मी तुमची मदत करू शकतो महाराज. राजा खुश झाला. त्याने आधी गलिवरचे आभार मानले आणि मग त्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यावेळी शेजारील देशांच्या जहाजांनी त्यांची तयारी पूर्ण केली होती आणि ते फक्त आदेशाची वाट पाहत होते. या बातमीने संपूर्ण शहर काळजीत पडलं. तर गलिवरसाठी हे खूपच सोपं होतं. त्याने सर्वांना सांगितलं की त्यांना शक्य असेल तेवढ्या तारा गोळा करा आणि त्याला आणून द्या.
ज्या तारा त्यांनी गलिवरला आणून दिल्या होत्या त्या त्याने एकमेकांना बांधून मजबूत दोरखंड तयार केला. मध्यरात्री त्या दोरखंडाच्या सहाय्याने तो किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. शत्रूची नजर चुकवून तो दुसऱ्या बाजूच्या बंदरावर जाण्यात यशस्वी झाला. त्याने सर्व जहाजे एकमेकांना बांधली आणि खूप कमी सैनिकांसोबत जे आत होते त्यांना लिलीपूटच्या किनाऱ्यापर्यंत खेचत घेऊन गेला. बंदरावर त्याची वाट पाहत असलेली माणसं आनंदात होती. त्यांनी शत्रूच्या सैनिकांना कैद केलं होतं. आता त्यांना शत्रूला घाबरायचं काही कारण नव्हतं. राजाने गलिवरचे आभार मानले आणि त्याला पुरस्कार दिला. गलिवर खुश होता कारण त्याने राजाचा विश्वास संपादन केला होता. काही काळानंतर महालात आग लागली. ज्यावेळी गलिवरने आगीबाबत ऐकलं तेव्हा त्याने लगेच बंदरातून एक जहाज घेतलं, त्यात पाणी भरलं आणि आगीवर ओतलं. लगेच आग विझली. गलिवर आणि राजाचं चांगलं मेतकूट जमलं होतं. कोणताही निर्णय घेण्याआधी राजा नेहमी गलिवरचा सल्ला घेत असे. ही गोष्ट इतर सल्लागारांना खटकणं स्वाभाविकच होतं. ते गलिवरचा मत्सर करत होते. महाराज, आम्ही असं ऐकलंय की गलिवर त्याची पकड मजबूत करून लिलीपूट राजाचं स्थान बळकावण्याचा डाव रचत आहे. खरंच? होय महाराज, तो किती बलवान आहे आपल्याला माहित आहे. जर त्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण आपला बचाव नाही करू शकणार. आपण नेहमी असं घाबरून जगू शकत नाही. जनताही यावर गंभीरपणे विचार करते. राजाला त्याच्या सल्लागारांनी चांगलंच प्रभावित केलं होतं आणि राजाने गलिवरला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आजपर्यंतचं आचरण पाहता आम्ही त्याला मृत्यूदंड देऊ इच्छित नाही. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाईल, त्याला शहरात जाण्यावर मज्जाव घालण्यात येईल आणि त्याचं खाणं मर्यादित केलं जाईल. जेव्हा महालातील एका कार्यकर्त्याने ज्याला गलिवर आवडत होता त्याने राजाचा हा निर्णय ऐकला आणि लगेच ही गोष्ट गलिवरला सांगायला त्याच्याकडे पोहोचला. मी राजाशी बोलून त्यांचं मन पालटू शकतो. पण निर्णय झाला होता आणि राजाचा निर्णय बदलण्याचा काहीही हेतू नव्हता. गलिवरला समजलं होतं आता त्याच्याकडे एकच पर्याय उरला होता, तेथून पळ काढणं. रात्री त्याने शत्रूंची जहाजं बंदरात आणली आणि द्वीप पार करू लागला. थोडं चालत, थोडं पोहत असं करत शेवटी तो पलीकडच्या तीरावर पोहोचला, ज्याला लोक शत्रूचं बेट म्हणत असत. जेव्हा गलिवरने त्यांची जहाजं त्यांना परत केली तेव्हा त्यांना समजलं की याचा हेतू वाईट नव्हता. एका गाईड सोबत त्यांनी गलिवरला त्यांच्या राजाकडे भेटायला पाठवलं. राजाने गलिवरचं चांगलं स्वागत केलं आणि गलिवरने त्यांना सगळं काही सांगितलं जे घडलं होतं. राजा त्याला म्हणाला की त्याला हवा तेवढा वेळ तो इथे राहू शकतो. त्यांची जहाजे सोडल्यावरही त्यांचं गलिवर बरोबरचं वागणं पाहून तो आश्चर्यचकित झाला, कारण अशी वागणूक त्याला लिलीपूटमध्येही मिळाली नव्हती. गलिवर रात्री बाहेर राहत असे कारण त्याच्यासाठी एवढं मोठं घर येथे नव्हतं. लिलीपूटचे लोक यांना आपला शत्रू मानतायत, पण खरं तर ही किती चांगली माणसं आहेत. एक दिवस असंच फिरत असताना त्याला तेथे एक नाव दिसली जी अगदी तशीच होती ज्यावर ते स्वार झाले होते जेव्हा त्यांचं जहाज बुडालं होतं. याचा अर्थ आमची नाव या किनाऱ्यावर आदळली होती. तो लगेच राजाकडे गेला. राजाने त्याला त्याच्या गरजेनुसार माणसं दिली. त्यांनी नावेची दुरुस्ती करायला सुरुवात केली. काही दिवसातच नाव किनाऱ्यावर तयार होती. गलिवर खूप खुश झाला कारण शेवटी बुटक्यांचं राज्य सोडून त्याच्या घरी तो परतू शकत होता. त्याने राजा आणि लोकांचे आभार मानले ज्यांनी त्याचं स्वागत केलं होतं. पण एका विशाल समुद्रात एका लहानशा नावेवर एक कठीण प्रवास त्याची वाट पाहत होता. ओ हो, एखादं छोटंसं वादळ देखील माझी नाव बुडवून टाकेल. समुद्रावर काही दिवसांनी त्याच्या समोर एक जहाज आलं. त्याने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. हे इकडे,
माझी मदत करा, इकडे. शेवटी त्यांना ऐकू गेलं. ते नावेपाशी आले आणि त्यांनी गलिवरला आपल्या जहाजावर घेतलं. आणि म्हणूनच गलिवर सुरक्षित होता. तो सर्व काही सांगण्यास उत्सुक होता जे जे घडलं होतं. ते बुटके, लिलीपूट राज्य आणि 2 राज्यांचे राजा. त्याने विचार केला, कोण विश्वास ठेवील जे काही झालं ते ऐकून. गलिवर खूप आनंदात होता, कारण तो त्याच्या घरी जाणार होता आणि त्याच्या कुटुंबाला भेटणार होता. पण त्याला हे सुद्धा जाणवलं की आणखी रोमहर्षक प्रसंग होते जे समुद्रावर त्याची वाट पाहत होते. फेरी टेल्स आणि लहान मुलांसाठी झोपतानाच्या गोष्टी. जंगली हंस. एकदा दूरच्या देशात 11 मुले आणि एका मुलीबरोबर एक राजा राहत असे. जेव्हा त्यांची पहिली पत्नी राणी वारली तेव्हा काही काळानंतर राजाने पुनर्विवाह केला. त्यांना हे माहित नव्हतं की नवीन राणी प्रत्यक्षात एक दुष्ट चेटकीण होती. ती राजाच्या पूर्व राणीच्या मुलांना पसंत करत नसे. तिने नेहमी त्यांच्याबद्दल राजाकडे तक्रार केली आणि त्यांना महालातून बाहेर काढण्याचे नवनवीन मार्ग शोधले. मुलं खूप खोडकर आहेत. दासींकडून त्यांच्याबद्दल रोज नवनव्या तक्रारी येतात. नवीन राणीने खूप तक्रारी केल्या. हळूहळू राजाचा या अफवांवर विश्वास बसू लागला. सर्वात आधी राजाने आपल्या मुलीला जवळच्या शेतावर पाठवून दिलं. ती 15 वर्षांची होईपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबतच राहणार होती. दुष्ट राणी मुलांना सुद्धा लांब पाठवू इच्छित होती, पण ते खूप लहान होते म्हणून राजाने अनुमती दिली नाही. पण तिने त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर पडायला मनाई केली. एका रात्री राणी त्यांच्या खोलीत गेली आणि मंत्र टाकून त्यांना 11 वन्य हंस बनवून टाकले. नंतर तिने खिडकी उघडली आणि खोलीच्या बाहेर निघून गेली. मुले, जी आता वन्य हंस बनले होते, खिडकीतून बाहेर उडून गेले. वर्ष गेली आणि मुलगी आता 15 वर्षांची झाली होती. त्या दिवशी ती राजवाड्यात परत आली. जेव्हा ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांची वाट पाहत होती तेव्हा सावत्र आई राणीने तिला दुरून पाहिलं. तिचं सौंदर्य पाहून राणी आता तिचा मत्सर करू लागली आणि तिला या गोष्टीचाही राग होता की राजकन्या राजवाड्यात परत आली होती. आपल्या वडिलांची राजवाड्यात येण्याची वाट पाहून जेव्हा ती दमली तेव्हा राजकन्या तिच्या खोलीत जाऊन झोपून गेली. राणी तिच्या खोलीत गेली आणि तिच्यावर जादू केली. अचानक राजकन्येचे केस अस्ताव्यस्त झाले. तिचा चेहरा बदलला आणि ती थोडी काळी पण झाली. राजा राजवाड्यात परतला. त्याला हे ऐकून खूप आनंद झाला की त्याची मुलगी राजवाड्यात परत आलीये. तो लगेच तिच्या खोलीत गेला, पण जी मुलगी तिथे झोपली होती ती अजिबात राजकुमारी सारखी दिसत नव्हती. ही माझी मुलगी नाहीये. मी तुम्हाला लगेच हिला महालातून बाहेर काढण्याचा आदेश देतो. या आदेशानंतर राजा खोलीतून बाहेर निघून गेला. राजाच्या पहारेकऱ्यांनी राजकन्येला उठवलं आणि तिला राजवाड्यातून बाहेर घेऊन गेले. ती जे काही म्हणाली किंवा जे काही तिने केलं ती राजाला भेटण्यासाठी त्यांना समजावू शकली नाही. दुसरा काही उपाय नसल्यामुळे राजकन्या तेथून रडत रडत निघून गेली. मी निदान माझ्या भावांना शोधायला हवं. जर आम्ही सोबत असतो तर आम्हाला कोणी दुःखी केलं नसतं.
जंगलात फिरत असताना राजकन्येला एक म्हातारी भेटली. तुम्ही 11 तरुण राजपुत्रांना पाहिलं आहे का? माझ्या प्रिय बाळा, मी 11 राजपुत्रांना नाही पाहिलं, पण मी रोज संध्याकाळी 11 वन्य हंस मात्र पाहिलेत. तेथेच किनाऱ्यावर राहतात. राजकन्या निराश होऊन तेथून निघून गेली आणि किनाऱ्यावर पोहोचली. सूर्यास्ताच्या वेळी 11 वन्य हंस ज्यांच्याबद्दल म्हातारी बोलत होती ते तेथे आले. सूर्यास्तानंतर 11 हंस 11 सुंदर राजपुत्र झाले, ज्यांना पाहून राजकन्या स्तंभित झाली. त्या राजकन्येने तिच्या भावांना लगेच ओळखलं आणि ती त्यांच्याकडे धावू लागली आणि धावता धावताच ती पुन्हा एकदा सुंदर राजकन्या झाली. साहजिकच तिच्या भावांनी सुद्धा तिला लगेच ओळखलं. आनंदातिशयाने त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. दुष्ट राणीची जादू संपुष्टात आली होती. ही त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाची शक्ती होती. 11 राजपुत्रांनी राजकन्येला त्यांची कहाणी सांगितली. ते फक्त रात्री माणूस होऊ शकत होते आणि सकाळ झाल्याबरोबर पुन्हा 11 वन्य हंस. आता जवळजवळ सकाळ झालीच होती. त्यांनी तिला स्वतःसोबत नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नारळाची एक टोपली बनवली, त्यात तिला बसवलं आणि जेव्हा ते तयार झाले, सूर्य उगवला आणि पुन्हा एकदा ते वन्य हंस बनले. वन्य हंसांनी टोपली उचलली आणि ते किनाऱ्यावरून उडू लागले. राजकन्येला तिच्या भावांसोबत उडताना खूप आनंद वाटत होता. जणू काही ते एक स्वप्नच होतं. थोड्याच वेळात ती झोपी गेली. तिच्या स्वप्नात ढगांच्या आडून तिला एक परी दिसली. जर तुला तुझे भाऊ नेहमीसाठी सामान्य रूपात यायला हवे असतील तर तुला बिच्छू झाडाच्या धाग्यांनी त्यांच्यासाठी जॅकेट बनवावं लागेल. पण जोपर्यंत तू सर्वांकरता जॅकेट्स बनवत नाहीस तोपर्यंत याबाबत कोणालाही कळता कामा नये, नाहीतर ते कायमचे हंस बनून राहतील. असा सल्ला देऊन परी नाहीशी झाली. राजकन्येने तिच्या भावांना तिच्या स्वप्नाबद्दल काहीच सांगितलं नाही. तिच्या भावांनी जवळच्या ठिकाणी तिला सोडलं आणि लवकरच परतण्याचं वचन देऊन ते उडून गेले. राजकुमारीने जॅकेट करता टोचणारे धागे गोळा करायला सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा ती धाग्यांना हात लावायची तिच्या हातांना जखम व्हायची. पण तिने वेदनेची तमा न बाळगता धागे गोळा करतच राहिली. अचानक तिला एका राजपुत्राने पाहिलं, जो शिकार करायला तिथे आला होता. राजपुत्र राजकन्येच्या सौंदर्याने मोहित झाला, म्हणून त्याने राजकन्येशी बोलण्याचा मार्ग शोधून काढला. हे सुंदर तरुणी, मी आज प्रथमच तुला पाहत आहे इथे. तुझ्या हाताने हे टोचणारे धागे का गोळा करीत ती आहेस? तिचं गुपित कोणाला सांगू शकत नव्हती. त्यामुळे राजकन्या याचं उत्तर देऊ शकली नाही. मी या राज्याचा राजपुत्र आहे आणि मी तुला माझ्या राजवाड्यात येण्याचं आमंत्रण देत आहे. राजकन्येने आमंत्रणाचा स्वीकार केला, कारण तिला वाटलं की ती राजवाड्यात जास्त सुरक्षित राहू शकेल आणि अशा प्रकारे ती तिच्या भावांना लवकरच वाचवू शकेल. राजवाड्यात राहून राजकन्येने हळूच तिच्या भावांसाठी जॅकेट विणणं चालूच ठेवलं. पण एक दिवस राजपुत्राच्या चुलत भावाने राजकन्येला टोचणाऱ्या जाळीने कापड शिवताना पाहिलं आणि म्हणून त्याला वाटलं की ती चेटकीण आहे. त्याने राजवाड्यात अफवा पसरवायला सुरुवात केली, जेणेकरून तिला अटक व्हावी.
सुरुवातीला राजपुत्राने यापैकी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवला नाही, पण जसजसे दिवस गेले त्यालाही शंका आली. एका रात्री त्याने राजकन्येचा पाठलाग केला. तेव्हा ती राजवाड्याच्या बाहेर जंगलाकडे जात होती आणि तेव्हा त्याने तिला टोचणारे धागे गोळा करताना पाहिलं. म्हणजे या अफवा नव्हत्या तर. जर ती चटकीण नाही तर हे टोचणारे धागे ती का गोळा करत असावी? ती नक्कीच जादू करण्यासाठी हे धागे गोळा करते. त्याने लगेच त्याच्या पहारेकऱ्यांना तिला पकडण्याचे आणि तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. तुरुंगातही राजकन्येने चोरून जॅकेट विणणं सुरूच ठेवलं आणि शेवटी एक दिवस तिने सर्व जॅकेट्स तयार केले. दुसऱ्या दिवशी ते राजकन्येला तिच्या परीक्षणासाठी शहरातील केंद्रात घेऊन गेले. तिला इथे केसच्या नंतर शिक्षा ठोठावली जाणार होती, पण त्याचवेळी जेव्हा जज त्यांचा निर्णय जाहीर करणार होते, अचानक 11 वन्य हंसांनी त्यांच्याजवळ आकाशातून भरारी मारली. वन्य हंसांना पाहून सगळे स्तंभित झाले. माझ्या भावांनो, तुम्ही आलात? जॅकेट्स माझ्या स्कर्टच्या आत आहेत, ते घाला लवकर. सर्व भावांनी जॅकेट्स घातले जे त्यांच्या बहिणीच्या स्कर्टच्या खाली होते. एकानंतर एक सगळे राजपुत्र झाले. दुर्दैवाने फक्त एका जॅकेटच्या हातांसाठी पुरेसे टोचणारे धागे नव्हते. सर्वात लहान भावाचे हात वन्य हंसांच्या पंखाच्या रूपात तसेच राहिले. पुन्हा माणसं बनल्यावर राजपुत्रांनी न्यायाधीश आणि लोकांसोबत जे काही झालं त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीचा काही दोष नव्हता. राजपुत्रानेही मान्य केलं की राजकन्या चेटकीण नव्हती. त्याने तिची क्षमा मागितली. भावांच्या स्वातंत्र्याच्या आनंदात तिने त्याला क्षमा केली. सगळे एकत्रच राजवाड्यात परतले. राजपुत्राने राजकन्येला मागणी घातली. तू माझ्याशी लग्न करशील का सुंदर राजकुमारी? हो माझ्या राजपुत्रा, पण आधी आपल्याला माझ्या भावांसोबत माझ्या वडिलांना भेटायला जायला हवं. अशा प्रकारे 11 भाऊ त्यांच्या वडिलांच्या राजवाड्यात गेले. राजाला त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. मुलांनी त्यांच्या पित्याला त्यांच्यासोबत काय आणि कसं घडलं हे सांगायला सुरुवात केली. लवकर जा आणि राणीला पकडून माझ्याकडे घेऊन या. मुलांबद्दल समजल्यावर तिला माहित होतं की आता तिला अटक होणार आहे, म्हणून तिने कावळ्याचं रूप घेतलं आणि ती उडाली आणि पुन्हा कधीही त्या राजवाड्यात परतली नाही. राजकन्येने तिच्या पित्याचा आणि भावांचा निरोप घेतला आणि राजपुत्राच्या देशात परतली. त्यांचं लग्न झालं आणि ते आनंदाने आयुष्य व्यतीत करू लागले. प्रेम आणि आशा शिकवणारी वन्य हंसांची कहाणी प्रत्येक पिढीत सांगितली जाते.